बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरामध्ये आरपीआयचे माजी कार्यकर्ते महेंद्र निकाळजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानं त्यांना आंबेडकरांच्या समर्थकांनी चांगला चोप दिला। निकाळजे यांना अर्धा तास अमानुष मारहाण करत त्यांची धिंड काढण्यात आली। या दरम्यान निकाळजेंच्या मदतीला एकही पोलीस आला नाही। निकाळजेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मराठ्यांना ओबीसींचं आरक्षण द्यावं अशी मागणी सर्व्हे करण्यात आलेल्या 98.08% लोकांनी केली आहे। ज्या कुणबींना ओबीसी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये कुठलाही फरक नसल्याचं सर्व्हेतल्या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की सरकारनं मग मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देता नवीन प्रवर्ग तयार का केला। दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे। केंद्राकडून 4,714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे। राज्य शासनानं लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियमामध्ये सुधारणेला मंजुरी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आल्यानं आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार आहेत। मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावं अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती। अखेर राज्य सरकारनं ही मागणी मान्य केली। लोकायुक्तांवरून राज्य सरकारनं मंत्रिमंडळात निर्णय घेऊन देखील आपल्या उपोषणावरती ठाम असल्याची भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली। तसंच लोकपाल आणि लोकायुक्तांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे। युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे। पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी जालन्यात रावसाहेब दानवेंच्या विरोधात उभं राहण्याचा चंगच बांधलाय आणि मी विजयी होणारच असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। त्यात जरी युती झाली तरी मी दानवेंच्या विरोधातच उभा राहणार असं परखडपणे त्यांनी सांगितलंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मात्र आंबेडकरांकडून 12 जागांची मागणी केली जाते। इतक्या जागा देण्यास काँग्रेस अनुकूल नसल्याची माहिती मिळते। तसंच सोलापूरची जागा सुद्धा काँग्रेसला सोडायची नसल्याचं समजतंय। आता आंबेडकरांनीच यावरती निर्णय घ्यावा अशी काँग्रेसची भूमिका असून काँग्रेसच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल आणि त्यानंतरच निर्णय होईल असं आंबेडकरांनी म्हटलंय। तर एमआयएम लढणार नसल्यानं त्यांच्या जागांचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली। यात 26 मतदारसंघातील उमेदवारांवरती चर्चा झाली। प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावरती चर्चा झाली असून जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आम्ही प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवू आणि तिथे उमेदवाराच्या नावावरती अंतिम निर्णय होईल असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितलं। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम ऐवजी उत्तर मुंबई मतदारसंघ लढवावे अशी सूचना निवड मंडळ समितीनं दिली। मात्र गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निरुपम इच्छुक होते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे राज्यसभेचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची भेट घेतली। तसंच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांच्याबरोबरही चर्चा केली। राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचल्यानंतर रहिमतपूर येथे निर्धार मेळावा घेण्यात आला। यावेळी भाजपमध्ये जातीवरून राजकारण केलं जात आहे। मूळ प्रश्न बाजूला ठेवून हे सरकार जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला। केंद्र सरकारनं जाहीर केलेली मदत अपुरी असून राज्यातील दुष्काळ मोठा असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। तसंच सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही राजू शेट्टींनी केली। उसाच्या पैशांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आरसीसी घेऊन जाणार आणि पैसे न देणाऱ्यांवरती कारवाई नाही झाली तर आंदोलन करणार आणि मंत्र्यांच्या कारखान्यांना मतदान करू नका असं आवाहन करणार असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी 2017मध्ये किसान क्रांती मोर्चानं राज्यव्यापी शेतकऱ्यांचा संप पुकारला होता आणि त्यानंतर आता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास किसान क्रांती मोर्चानं देता का जाता या यात्रेला 26 जानेवारीपासून सुरुवात केली आहे। खारपानपट्ट्यातील दूषित पाण्याची बातमी टीव्ही9 दाखवल्यानंतर अखेर प्रशासन आणि सरकारला खडबडून जाग आली। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश देत येत्या 15 दिवसात या संदर्भात अहवाल सादर करायला सांगितलंय। तसंच या कामात जो कोणी हलगर्जीपणा करेल त्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या। तर दुसरीकडे मुख्यमंत्री
सहायता निधीच्या माध्यमातून दूषित पाण्यामुळे आजारी असलेल्या सर्व रुग्णांवरती मोफत उपचार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली. सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तलावात थेंबर पाणी नसतानाही त्याच तलावातून आजूबाजूच्या गावकऱ्यांना पाणी देण्याचं नियोजन प्रशासनानं केल्यानं प्रशासनाच्या या कारभारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यभरात पोलिसांना अलर्ट जारी केलाय. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सागरी किनारी भागात कोणतीही संशयित जहार बोट आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख असलेल्या बाळासाहेब चांदरे यांना आपला वाढदिवस चांगलाच महागात पडलाय. कारण त्यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी तलवारीनं केक कापला. कोणत्याही शस्त्र खुलेआम वापरण्याची परवानगी नसतानाही त्यांनी तलवारीनं केक कापला आणि अखेर त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा खुलेआम कृत्यानं दहशत पसरत असून याला पायबंद बसावा म्हणून पोलीस आयुक्त के पद्मनाभन यांनी कारवाई केली आणि त्यामुळे आता असे वाढदिवस साजरे करणं महागात पडू शकतं. पश्चिम रेल्वेवरील तैनात आरपीएफ जवानांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वे स्थानकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पेट्रोलिंग करण्यासाठी या पोलिसांना सेगवे नावाचं नवीन उपकरण देण्यात आलं. हे उपकरण दिसायला स्कूटर सारखं आहे. पश्चिम रेल्वेच्या वर्दळ असलेल्या स्थानकांवर आणि आपत्कालीन वेळी प्रवाशांना मदत करण्यास आरपीएफ जवानांना याची मदत होईल. सध्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरी इथे सेगवे उपलब्ध करून देण्यात आले. मुंबईत लवकरच पश्चिम रेल्वेची कचरा गाडी सुरू होणार आहे. रुळांवरचा कचरा उचलण्यासाठी वेस्टर्न रेल्वेकडून ही स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अंतर्गत ही विशेष ट्रेन बनवण्यात आली आणि त्यासाठी 25 वर्ष जुन्या रेल्वेच्या डब्यांमध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले. डब्यातली आसनं, पार्टिशन, पंखे सगळे काढून टाकण्यात आले. रेल्वेला स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे या घोषणांनी रंगवण्यात आलं. रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला जमणारा कचरा ही ट्रेन जमा करणार असून पावसाळ्यात कचरा साठवून ड्रेनेज चोकअप होण्यापासून सुटका होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. पुण्यात पुन्हा एकदा पुणेरी पगडीवरून वाद उफाळलाय. पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं त्याला कडाडून विरोध केलाय. पुण्यातील डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पुणेरी पगडीचा आकार दिला जाणार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येतोय. रायगड जिल्ह्यातील माणगाव बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. याची दखल घेत मंगळवारी महामार्गाला बाधित करणाऱ्या बांधकामांवरती कारवाई करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्यानं दुकान आणि छोट्या टपऱ्यात जमीनदोस्त केल्या. शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र पुण्यात गुन्हेगारी कारवायांनी डोकं वर काढलंय. गेल्या 10 दिवसात 11 हत्या झाल्यात. एका दिवसाला 1 हत्या होते. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरच्या सातपाटी गावातल्या एका मैदानाबाबत निर्माण झालेल्या वादामध्ये तटस्थ भूमिका घेतल्यानं चौधरी कुटुंबावरती ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकलाय. मात्र गावच्या सरपंचांनी हा आरोप फेटाळलाय. असा कोणताही बहिष्कार टाकण्यात आलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील अंबिकानगर इथे कल्पतरू कॉल सेंटरच्या समोर महापुरुषांचे फोटो असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या कापडी बॅनर काही समाजकंटकांनी तलवारीने आणि स्टॅम्पनं फाडल्यानं तणावाचं वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरपीआय, भाईजान आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वसईमध्ये 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. पायाची सर्जरी करण्यासाठी वसईतल्या रवी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. ऑपरेशन नंतर मुलाचा त्रास काही कमी झाला नाही. डॉक्टरांनी त्याला 3 इंजेक्शन्स दिले आणि काही वेळात मुलाचा मृत्यू झाला. बेळगाव सुलगे इथल्या 50 वर्षीय देविस्की पंच व्यंकाप्पा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह लावण्यावेल मंगल कार्यालयाजवळ ओढ्यात फेकून देण्यात आला. कांबळे हे सोमवारपासून बेपत्ता होते. काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस तपास करतायत. नंदुरबार शहरातील अमृत चौकातल्या व्यापारी संकुलातील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला आग लागली. या आगीत बँकेतील फर्निचर जळून खाक झालं असून बँकेचं 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाशिम तालुक्यातल्या तांदळे इथल्या दिगंबरराव देशमुख यांच्या गोठ्याला आग लागून 2 बैलांसह लाख मुलाची शेती उपयोगी साहित्य खाक झालंय. ही आग कशामुळे लागली हे कळू शकलं नसून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्याला तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. अकोला नांदेड महामार्गावर सावरगाव बर्डे गावाजवळ ट्रक आणि खासगी बस समोर धडक झाली. या अपघातात 1 जण गंभीर आहे तर 10 जण किरकोळ जखमी झालेत.
जखमींना उपचारांकरता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील अंतर्गत हातभट्टी दारू अड्ड्यावरती राज्य उत्पादन शुल्कानं धाड टाकली. या कारवाईत 1,30,000 रुपयांची 150 लिटर तयार दारू आणि 5,200 लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. भाईंदरमधल्या गोल्डन नेस्ट परिसरामध्ये काश्मीरी चरस विकण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 किलो 500 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलाय, तर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 10,20,000 रुपये इतकी आहे. अकोल्यातल्या दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसेला 2,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. वीज चोरीची तक्रार करणाऱ्याला मिळणाऱ्या बक्षिसातून 10% रक्कम देण्याची मागणी शिवसेना केली होती. संप करणाऱ्या पालिका रुग्णालयातील आरोग्य सेविकांना त्वरित कामावरती रुजू होण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागानं संपकऱ्यांना दिले. तसंच संपाच्या काळात कामावरती न येणाऱ्या आरोग्य सेविकांचं मानधन सुद्धा कापलं जाणार आहे. तसंच महिला आरोग्य सेविकांची सेवा खंडित करून नवीन आरोग्य सेविकांची भरती केली जाणार असल्याचं पालिकेनं काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय. हक्काचं पाणी मिळावं यासाठी सांगोलाकरांच्या वतीनं अनोखं फोन कर आंदोलन करण्यात येते. जवळा गावाला टाटा आणि कोयना धरणाचं पाणी मिळावं आणि ते पाणी आरक्षित ठेवण्यात यावं अशी या जवळा ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी सांगोल्यात आंदोलन सुरू केलं. आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्री निवास, मुख्य सचिव यांच्या कार्यालयामध्ये फोन करायचा आणि फोनवरूनच आपल्या 10 समस्या मांडायच्या आणि हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा असं सांगायचं. रास्ता रोको जाळपोळ करण्यापेक्षा तरुणांनी अशा अनोख्या आंदोलनाचा पर्याय निवडलाय. इचलकरंजी इथे वृद्ध निराधार यांना देण्यात येणारी पेन्शन बँकेमार्फतच सुरू ठेवावी अशा आशयाचं निवेदन वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विलास रानडे यांना देण्यात आलंय. एटीएम कार्डद्वारे किंवा पोस्टामार्फत देण्याच्या सरकारच्या निर्णयाला संघटनेनं विरोध दर्शवलाय. मागासवर्गीय सरळ सेवा अंतर्गत विशेष अनुशेष भरती मोहिमेत निवड झालेल्या 16 उमेदवारांना त्वरित आरोग्य सेवक पदावरती नियुक्ती मिळावी यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात येत आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचा सध्या रासायनिक नाला झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. रासायनिक कंपन्यांकडून नदीत कुठल्याही प्रक्रियेविना रसायन सोडलं जातंय किंवा रासायनिक सांडपाणी सोडलं जातंय आणि त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यानं अंबरनाथ सिटीझन फोरमच्या वतीनं बॉयकॉट 2019 इलेक्शन ही मोहीम सुरू करण्यात आली. सातारा जिल्ह्यातल्या नाभिक समाजाच्या महाविद्यालयीन तरुणीची 22 जानेवारीला हत्या झाली. मात्र या हत्येतील आरोपी अद्यापही मोकाट असून त्याचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी संत सेना महाराष्ट्र सेवा मंडळाच्या वतीनं प्रांताधिकारी समीर शिंगटेंकडे करण्यात आली आहे. पुण्यातल्या कात्रजमध्ये अत्यंत दुर्मिळ जातीचं खवल्या मांजर विक्रीसाठी आणलेल्या 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. खवल्या मांजराची समुद्रामार्गे परदेशात तस्करीची शक्यता पोलिसांनी वर्तवली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सांगली जिल्ह्यातला कृष्णाघाट परिसर सध्या मगरींच्या दहशतीत आहे आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्यानं काठावर मगरींचा मुक्त वावर सुरू आहे. नदीवर पोहायला जाणारे आणि धुणी धुवायला जाणाऱ्यांवरती मगर हल्ला करण्याचा धोका आहे. या मगरींपासून लहान मुलं, महिला, शेतकरी यांच्याबरोबरच नदीपात्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांनाही मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे वन विभागानं तातडीनं यावरती उपाययोजना करून गावकऱ्यांच्या दहशतीच्या सावटाखालून त्यांना बाहेर काढावं अशी मागणी गावकरी करतायत. पुण्यातील डॉक्टर संचेती यांना प्राणीमित्र अमित शहा आणि ब्राउनी नावाच्या कुत्रीनं मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं. वेगवेगळ्या हालचाली करून ब्राउनीनं शहांचं लक्ष संचेतींच्या बेडरूमकडे वेधलं आणि यावेळी संचेती यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आल्यानंतर शहांनी त्यांना तत्काळ दवाखान्यात नेल्यानं त्यांचे प्राण वाचलेत. बाळगोपाळांचं आकर्षण असलेल्या राणीच्या बागेत 1 फेब्रुवारीपासून जंगल सफारी उपक्रम सुरू होतोय. अॅनिमल प्लॅनेट आणि मुंबई महानगरपालिकेचा हा संयुक्त उपक्रम असून तिथे उभारण्यात येणाऱ्या थिएटरमध्ये खास लघुपट दाखवला जाणार आहे. यासाठी पालिका 50 रुपये शुल्क आकारणार आहे. मात्र महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत आणि इतर नागरिक आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येईल. राणीच्या बागेचं नूतनीकरणाचं काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून 200 आसन क्षमता असलेलं एक 3D थिएटर सुद्धा उभारण्यात येणार आहे.
साहित्य क्षेत्रात नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्कार हा कवी, कादंबरीकार आणि ग्रामीण लेखक अशी ज्यांची ओळख आहे असे वसंत आबाजी डहाके यांना जाहीर झालाय. आतापर्यंत विंदा करंदीकर, मंगेश तेंडुलकर, इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे यांच्यासह अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालाय. मुंबईतल्या दादरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी देशातील परिस्थितीवरती भाष्य केलं. मुस्लिमांना दररोज मारलं जातंय तर निष्पाप लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं जातंय, त्यामुळे आता पुढे येऊन याबाबत बोललं पाहिजे असं आवाहन सहगल यांनी केलंय. हिंगोली संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथे लोकसहभागातून 5 कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलंय. संत नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं इथे वारकरी येतात. एक खासगी क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या DHFL म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड वरती 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांचे शिवभक्त असलेलं पोस्टर झळकलेलं आपण पाहिलंच होतं. मात्र आता प्रभू रामचंद्रांच्या अवतारात राहुल गांधींना दाखवण्यात आलाय. तसंच वे राम नाम जपते है तुम बनकर राम जियो रे असा संदेश सुद्धा या पोस्टरवरती लिहिण्यात आलाय. वाराणसी पाठोपाठ प्रियांका गांधींनी गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणी संदर्भातलं पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोरखपूरमध्ये छापलंय. दिल्लीत आयोजित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी देशविदेशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा महत्वाची आहे पण यापेक्षा जीवनाची परीक्षा मोठी आहे असं मार्गदर्शन मोदींनी केलं. माजी केंद्रीय मंत्री MJ अकबर यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं पत्रकार प्रिया रामाणी यांना समन्स बजावलंय. अकबर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप रामाणींनी ऑक्टोबर 2018 मध्ये केला होता. महात्मा गांधी यांची 150वी जयंती देशभर साजरी केली जाते. त्यानिमित्तानं यावर्षीची लोकसभेची दिनदर्शिका सुद्धा गांधीजींचे विचार मांडणारी आहे. 26 जानेवारी नंतर राजपथावरती बीटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती भवनाजवळच्या नॉर्थ साऊथ ब्लॉक येथे रोषणाईची व्यवस्था केली गेली आणि ही रोषणाई पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. लढवय्या जॉर्ज यांना आज अंतिम निरोप देण्यात येणार आहे. मंगळवारी जॉर्ज यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आज त्यांचा मुलगा अमेरिकेतून परतताच ख्रिश्चन पद्धतीनं जॉर्ज यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. आंध्र प्रदेशात माओवाद्यांनी हैदूस घालत एक बस पेटवून दिली. प्रवाशांना बसमधून खाली उतरवून देत माओवाद्यांनी आधी बसची तोडफोड केली आणि नंतर ती बस पेटवली. मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये एका मादी वाघिणीनं 4 पिलांना जन्म दिल्यानं आनंदाचं वातावरण आहे. सुपरमॉम कॉलरवाली अशी ओळख असलेल्या या वाघिणीनं 8व्यांदा पिलांना जन्म दिलाय आणि तिच्या आतापर्यंत पिलांची संख्या 30 वर गेली आहे. टाटा उद्योग समूहानं देशाच्या शिरपेचात मानाचा दोरा खोवलाय. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असताना जगातील पहिल्या 100 ब्रँडमध्ये एकमेव भारतीय ब्रँड म्हणून त्यांनी जागा पटकावली आहे. डीटर सेटे यांना निवृत्तीनंतर 10.5 लाख युरो इतकं पेन्शन मिळणार आहे. त्यासोबतच त्यांना पेन्शन फंडमध्ये दरवर्षी 5 लाख युरो मिळण्याची शक्यता आहे. मुस्लिम बहुल पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू महिला न्यायाधीश बनली आहे. सुमन कुमारी यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. नासा अंतराळ संशोधन संस्थेनं 15 वर्षांपूर्वी मंगळावरती पाठवलेलं अपॉर्च्युनिटी रोवर सौर बॅटऱ्यांचं चार्जिंग बंद झाल्यानं कायमचं मृत झालं असावं अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. आयफोनच्या फेसटाईम ॲपवरती प्रायव्हसीचा भंग होतोय. फोन कनेक्ट होण्याआधीच सुरू होतं आणि मोबाईलचा स्पीकर सुद्धा. मेगापिक्सेलचा 3D रिअर प्रायमरी सेन्सरसह येणारा ऑनर व्ह्यू 20 स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झालाय. फोनचा लॉन्च कार्यक्रम हा लाईव्ह कंपनीच्या अधिकृत YouTube आणि फेसबुक पेजवरती पाहिला गेलाय. डीटीएच ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादार कंपन्यांना दणका दिल्यानंतर ट्रायनं व्हॉट्सअप, स्काईप, गुगल, फेसबुक यांना आपल्या कक्षेमध्ये आणण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय.